तर आज आपण ब्लाउजला पुढच्या गळ्याला जी पायपिंग असते ती तुम्हाला जमत नाही, खूप किचकट जातं किंवा व्यवस्थित येत नाही, तर त्यासाठी मी आज तुम्हाला भन्नाट आयडिया सांगणार आहे बिना पायपिंगची. तर चला व्हिडिओला सुरुवात. तर आपण अस्तरच्या ब्लाउजला पायपिंग करायला कशी करायची हे बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे कटोरीचं पार्ट वेगवेगळे केलेले आहेत. आता आपल्याला जे अस्तर आणि मेन कापड आहे ते पहिल्यांदा उलटं टाकून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने उलटं टाकायचं आहे. मी आता इथे तर या पद्धतीने आता मी हे कापड जे आहे ते उलटं टाकलेलं आहे, मेन कापड, आणि खाली अस्तर ठेवलेलं आहे. आता याच्यावरून एक टिप मारून घेते गळ्याच्या साईडला, तुम्ही पाहू शकता इथे. तर आपल्याला म्हणजे अर्ध्याला 2 रेषा कमी या पद्धतीने इथे टिप मारायची आहे. तर इथे माझी टिप मारून झालेली आहे. तिथे थोडेसे कट लावले मी आणि नंतर त्याला मी पलटी केलं. तर अजून एकदा मी टिप मारून दाखवते. तर या पद्धतीने मी अर्धा इंचाला 2 रेषा कमी या पद्धतीने कापडाला जे मेजरमेंटचं अंतर आहे ते घेतलेलं आहे. आणि इथे या पद्धतीने आता मी छोटे छोटे कट लावते, कारण आपला जो गळा आहे तो व्यवस्थित पलटी व्हावा यासाठी. तर या पद्धतीने कट लावल्यानंतर आता मी हे पलटी करणार आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. तर आता आपलं हे पलटी झाली. तर या पद्धतीने आता मी याच्यावर दाब टिप देत आहे. पलटी केलं व्यवस्थित असं आणि नंतर नाकाने थोडंसं प्रेस केलं आणि याच्यावरून आता मी दाब टिप देते. तर या पद्धतीने खूप इझी आहे ही ट्रिक आणि सोपी देखील आहे. आपल्याला गळ्याला कुठली पायपिंग करायची किंवा जास्त लोड घ्यायची काही गरज नाही. फक्त पलटी केलं की आपली टिप म्हणजे गळा जो आहे तो रेडी होतो आहे. आपल्याला आता हे आपण फ्रंटला टिप मारली आहे याच पद्धतीने आपल्याला गळ्याला सुद्धा म्हणजे कटोरी जी आहे त्याला देखील याच पद्धतीने जी कटोरी आहे ती उलटी टाकायची आहे आणि जे मेन कापड आहे ते उलटं टाकायचं आहे आणि त्याला टिप मारायची आहे. नंतर थोडेसे कट लावून ते पलटी करायचं आहे. तर पलटी केल्यानंतर ते देखील आपलं व्यवस्थित असं त्याला दाब टिप द्यायची आहे वरून, आणि ती देखील आपली टिप म्हणजे गोल गाळाचे गोट होऊन जातो. तर एकदम व्यवस्थित अशी ही ट्रिक आहे. आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन नवीन ट्रिक आणि टिप्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. त्याच पद्धतीने सेम मी इथे या कटोरीला केलेलं आहे. तर या पद्धतीने आता मी इथे कटोरी जॉईन करून घेते मेन कापडाला. तर या पद्धतीने इथे देखील अर्धा इंच घ्यायचं आहे आपल्याला इथं टिप मारताना, कटोरी फ्रंटला अटॅच करताना. आणि वरून नेहमी कटोरी जॉईन करताना वरून खालती जॉईन करायची आहे, खालून वरती करायची नाही. जर खालून वरती केली तर आपलं जो एक्स्ट्राच कापड असतं ते आपल्याला कट करता येत नाही. तर त्यासाठी कटोरी जोडताना नेहमी वरून खाली या अँगलने जोडायची. तर ते आपला पप आणि पूर्ण शेप जो आहे कटोरीचा तो परफेक्ट येतो. तर इथे माझी कटोरीला टिप ही मारून झालेली आहे एकदम व्यवस्थित. तर तुम्ही पाहू शकता. आता इथे मी टक्स देणार आहे. टक्स तर नेहमीप्रमाणे आपला जो आहे तो 1.5 आणि 2.5 इंच. तर खाल्ल्या सेटने आडवा जो आहे तो मी 1.5 घेते आणि उभा आहे तो 2.5 घेते. तर या पद्धतीने टक्स घेतला तर एकदम परफेक्ट असा पप येतो. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडेलच, तर नक्की पहा. तर इथे माझा टक्स देखील मारून झालेला आहे. खालून 1.5 इंच घेतला आणि उभं 2.5 इंच घेतला. तर तुम्ही पाहू शकता जे एक्स्ट्राच कापड आहे ते कट करून टाकलं. आणि या पद्धतीने आता इथे माझा कटोरीचा शेप देखील एकदम परफेक्ट आणि गळ्याचा गोट देखील एकदम परफेक्ट. तर याच पद्धतीने मी दुसऱ्या देखील कटोरीच्या पार्टला गोट